विद्यार्थी मित्र हो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयाची माहिती। आज आपण पाहणार आहोत कंपनीचे पुनर्संघटन म्हणजेच रिऑर्गनायझेशन ऑफ ए कंपनी आणि त्याच सोबत कंपनीची पुनर्रचना म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए कंपनी या दोन्ही घटकांची माहिती आपण थेरॉटिकल स्वरूपात या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्र हो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल। तर मित्र हो, चला पाहूया कंपनी पुनर्रचना आणि पुनर्संघटन। कंपनीचे पुनर्संघटन आणि पुनर्रचना पाहण्यापूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये याच विषयाच्या अनुषंगाने काय पाहिलेले आहे ते अगोदर समजावून घेऊ। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं कंपनी तडजोड व व्यवस्था योजना, यामध्ये त्याचा अर्थ, व्याख्या, तडजोडीची आवश्यकता, तडजोडीचे मार्ग, तडजोड व व्यवस्था योजनेसंबंधीच्या कंपनी कायद्यातील तरतुदी, त्या संदर्भात असणारे माननीय उच्च न्यायालयाचे अधिकार, तडजोड आणि व्यवस्था योजनेची कार्यपद्धती आणि तडजोड व व्यवस्था योजनेअंतर्गत कंपनी चिटणीसाची कार्य, हा सर्व भाग आपण थेरॉटिकल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपात मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलेला होता। त्याच पद्धतीने आज आपण 2 घटक पाहणार आहोत, ते म्हणजेच कंपनीचे पुनर्संघटन आणि कंपनीची पुनर्रचना। त्यापैकी पहिला घटक कंपनीचे पुनर्संघटन, रिऑर्गनायझेशन ऑफ ए कंपनी। भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 232 मध्ये कंपनीचे पुनर्संघटन, पुनर्रचना, एकत्रीकरण या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने कंपनीचे पुनर्संघटन पाहताना आपल्याला म्हणता येईल की संयुक्त भांडवली संस्थेचे विसर्जन टाळण्यासाठी तिचे अनेक वेळा पुनर्संघटन केले जाते। संयुक्त भांडवली संस्था म्हणजेच कंपनी पुनर्संघटन करत असताना कंपनीचे भागधारक, कर्जरोखेधारक, सावकार आणि कंपनी यांच्यामध्ये काही बाबतीत तडजोडी केल्या जातात। कंपनीचे विसर्जन टाळण्यासाठी कंपनी कायद्यामध्ये कंपनीच्या पुनर्संघटनेबाबत अनेक तरतुदी दिलेल्या आहेत। कंपनीच्या आर्थिक साधनांचे पुनर्संघटन या विशिष्ट अर्थाने कंपनीचे पुनर्संघटन हा शब्द वापरला जातो। कंपनीच्या भागभांडवलाचे पुनर्संघटन या संज्ञेमध्ये कंपनीच्या मालकी हक्काचे भांडवल व कर्जाऊ भांडवल या दोघांचाही समावेश होतो। पुनर्संघटनेमुळे भागधारकांच्या हक्क व अधिकार यामध्ये बदल होत असतो। भागांच्या किमतीही पूर्वीपेक्षा कमी केल्या जातात। त्याचप्रमाणे कर्जरोखेधारक व सावकार यांच्याकडून कंपनीस काही सवलती सुद्धा मिळतात। उदाहरणार्थ, कर्जरोखेधारक व सावकार यांच्या कर्जाच्या मूळ मुद्दलात कपात होऊ शकते, त्यांचा व्याजाचा दर देखील कमी होऊ शकतो आणि त्यांच्या व्याजाची रक्कम ही कमी केली जाते, इत्यादी अनेक बाबीमुळे कर्जरोखेधारक व सावकारांच्या हक्क व अधिकारातही बदल होत असतात। थोडक्यात पुनर्संघटनेच्या योजनेमुळे भागधारक, कर्जरोखेधारक व सावकार यांच्या हक्क व अधिकारात बदल होऊन कंपनीच्या भांडवलाच्या संदर्भात अनेक तडजोडी केल्या जातात। या तडजोडीमुळे कंपनीतील अतिरिक्त भांडवल कमी केले जाऊन आवश्यक इतके भांडवल ठेवले जाते। त्यामुळे या भांडवलाचा अत्यंत कार्यक्षमतेने वापर होऊन कंपनीचा तोटा कमी होण्यास मदत होते। थोडक्यात पुनर्संघटनेत पूर्वीच्याच कंपनीचे अस्तित्व हे कायम असते। जुन्या कंपनीचे विसर्जन होत नाही, मात्र भागधारक, कर्जरोखेधारक व सावकारांना काही प्रमाणात मात्र त्याग करावा लागतो।
ही प्रस्तावना पाहिल्यानंतर भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची गरज, नीड फॉर रिऑर्गनायझेशन ऑफ कॅपिटल. कंपनीच्या भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची प्रामुख्याने पुढील काही कारणे आहेत. पहिलं कारण आहे, कंपनीला सतत वर्षानुवर्ष जर तोटा होत असेल तर कंपनीचे पुनर्संघटन त्या ठिकाणी करण्याची गरज भासते. दुसरं कारण आहे, कंपनीच्या मालमत्ते व संपत्तीचे नैसर्गिक आपत्तीमुळे पूर, भूकंप, आग इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झालेले असेल तर कंपनीला आपल्या भांडवलाच्या पुनर्संघटनेची गरज भासते. कंपनीच्या अनेक विविध शाखा असतात. या शाखापैकी काही शाखा जर बंद होत असतील किंवा बंद करावयाचे असतील तर कंपनीला भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची आवश्यकता असते. 4. कंपनीने आपल्या स्थावर मालमत्तेच्या घसारा व देखभाल यांच्यासाठी असणारी जी तरतूद आहे या तरतुदीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले असेल तर कंपनीला भांडवलाचे पुनर्संघटन करण्याची गरज भासते. थोडक्यात, कंपनीला सतत होणाऱ्या तोट्यामुळे कंपनी आपल्या भागधारकांना अपेक्षित व वेळेवर लाभांश देऊ शकत नाही. तसेच कर्जरोखेधारक व सावकारांना त्यांच्या कर्जावरील व्याजही वेळेवर देऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर सावकार व कर्जदाराची कर्जाची रक्कम व इतर देणी देण्यासही कंपनी असमर्थ ठरते. अशा वेळी कंपनीचे विसर्जन न करता तिचे पुनर्संघटन केले जाते. कारण विसर्जन जर केलं तर झालेलं जे काय तोटा आहे, नुकसान आहे ते कदापिही भरून येत नाही. त्यामुळे भविष्यात हे भरून यावं यासाठी कंपनीचे विसर्जन न करता तिचे पुनर्संघटन केले जाते. म्हणजेच पुनर्संघटनेमुळे कंपनीला विसर्जनापासून वाचविता येते. मात्र पुनर्संघटनेसाठी कंपनीला कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभासद, कर्जरोखेधारक, सावकार आणि कंपनी या सर्वांच्या संदर्भात तडजोड किंवा व्यवस्था योजना तयार कराव्या लागतात. आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत आणि तो म्हणजे कंपनीची पुनर्रचना, रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए कंपनी. प्रस्तावना: ज्यावेळी कंपनीची आर्थिक साधने इतकी कमी झालेली असतात की तिचे पुनर्संघटन करणे केवळ अशक्य असते, अशा वेळी कंपनीपुढे पुढील 2 मार्ग उपलब्ध असतात. पहिला मार्ग म्हणजे कंपनीची पुनर्रचना करणे म्हणजेच रिकन्स्ट्रक्शन ऑफ ए कंपनी, आणि दुसरा मार्ग म्हणजे कंपनीचे एकत्रीकरण करणे किंवा विलिनीकरण करणे, अमलगमेशन ऑफ ए कंपनी. यातला आज आपण पाहणार आहोत तो भाग कंपनीची पुनर्रचना, आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो म्हणजेच कंपनीचे एकत्रीकरण किंवा विलिनीकरण होय. पुनर्रचना हा शब्द अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो. पुनर्रचनेमध्ये कंपनीची पुनर्बांधणी, कंपनीची नूतनीकरण किंवा कंपनीचे एकत्रीकरण इत्यादी सर्व बाबींचा समावेश होतो. ज्यावेळी एखादी कंपनी सतत वर्षानुवर्ष तोट्यात चालत असेल व तोट्याची रक्कम इतकी जास्त असते की भविष्यात कंपनीचा व्यवसाय सुरू ठेवणे हे कंपनीला केवळ अशक्य असते. म्हणून पूर्वीच्या भागधारकांचे हितसंबंध सुरक्षित व कायम ठेवण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करावी लागते. पुनर्रचनेमध्ये जुन्या कंपनीला आपली मालमत्ता व संपत्ती विकता यावी म्हणून तिचे स्वेच्छेने विसर्जन केले जाते अथवा जुन्या कंपनीचे न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जन करण्यात येते व त्यातून नवीन कंपनीची स्थापना करण्यात येते. अशा नवीन कंपनीचा व्यवसाय जुन्याच कंपनीद्वारे होत असतो. तसेच नवीन कंपनीचे नाव हे जुन्याच कंपनीच्या नावासारखे किंवा मिळते जुळते असते. मात्र नवीन कंपनीची स्थापना करताना नव्याने कंपनीला आपले घटनापत्रक तयार करावे लागते. त्यामुळे साहजिकच भागधारकांच्या हक्क व अधिकारातही बदल होत असतो. जुन्या कंपनीची संपूर्ण मालमत्ता, संपत्ती व देणी नवीन कंपनीकडे सुपूर्द केली जाते. तसेच
जुने भागधारक हे नवीन कंपनीचे भागधारक देखील होऊ शकतात. थोडक्यात अस्तित्वात असलेल्या कंपनीचे विसर्जन करून त्याऐवजी नवीन कंपनीची स्थापना करणे म्हणजेच कंपनीची पुनर्रचना होय. कंपनीच्या पुनर्रचनेत अस्तित्वात असलेल्या कंपनीचे विसर्जन होते व तिच्याऐवजी नवीन कंपनीची स्थापना होते. कंपनीची पुनर्रचना करण्याचे उद्देश. कंपनीची पुनर्रचना का केली जाते त्याबाबतचे जे हेतू आहेत, उद्देश आहेत, ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. पहिला उद्देश, कंपनीला अधिक भांडवल उभारणी करता यावी यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 2. कंपनीला नवीन व्यवसाय निर्माण करता यावा यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 3. कंपनीच्या घटनापत्रकात बदल करून जास्तीचे अधिकार व हक्क प्राप्त करण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 4. कंपनीची संपत्ती व मालमत्ता नवीन कंपनीला जास्त रकमेने खरेदी करता यावी यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 5. नैसर्गिक आपत्तीमुळे कंपनीची जी संपत्ती नष्ट झालेली आहे, उदाहरणार्थ आग, भूकंप, पूर इत्यादीमुळे, अशी संपत्ती व्यवसायातून काढून टाकण्यासाठी म्हणजेच राईटअप करण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 6. कंपनीच्या व्यवसायाच्या ठिकाणात म्हणजे स्थानात बदल करण्यासाठी देखील कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. 7. कंपनीच्या संपत्तीचे अधिमूल्यांकन झालेले असते, अशा अधिमूल्यांकनाचे वास्तव मूल्यात रूपांतर करण्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते, ज्याला आपण ओव्हर व्हॅल्यूड म्हणतो. अधिमूल्य 10,000 रुपये फर्निचरची किंमत असताना ती 12,000ने जर दिसत असेल तर 12,000 हे अधिमूल्य आणि 10,000 हे वास्तव मूल्य, म्हणजे 2,000ने ती संपत्ती आपल्याला कमी करावी लागते, म्हणजेच अधिमूल्याचं वास्तव मूल्यात रूपांतर करावं लागतं. त्यासाठी कंपनीची पुनर्रचना करण्यात येते. आणि 8. कंपनीचे पुनर्संघटन करण्यासाठी देखील कंपनीची पुनर्रचना केली जाते. पुनर्रचनेचे प्रकार, टाइप्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन. पुनर्रचनेचे एकंदरीत 2 प्रकार आपल्याला सांगता येईल. पहिला म्हणजेच अंतर्गत पुनर्रचना, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन, आणि दुसरा बहिर्गत किंवा बाह्य पुनर्रचना, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे टॉपिक तुम्ही कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयामध्ये अकाउंटिंगच्या अँगलनी पाहिलेले आहेत. तोच भाग आपण थेरॉटिकल स्वरूपात किंवा कायदेशीर दृष्टिकोनातून या ठिकाणी पाहणार आहोत. जेव्हा एखादी कंपनी वर्षानुवर्ष सतत तोट्यात चालत असते, अशा वेळी तिच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर अधिमूल्यांकन झालेले असते. मालमत्तेच्या अधिमूल्यांकनामुळे कंपनीचे सत्य व वास्तव चित्र दिसून येत नाही. म्हणूनच कंपनीचा तोटा कमी करून तिच्या संपत्तीचे खरे व वास्तव मूल्यांकन करण्यासाठी कंपनीची अंतर्गत पुनर्रचना करण्यात येते. अंतर्गत पुनर्रचनेमुळे कंपनीच्या ताळेबंदातील संपत्ती बरोबरच देयता बाजूवरील देणी सुद्धा कमी केल्या जातात. ताळेबंदातील देणी कमी करण्यासाठी भागधारक, कर्जरोखेधारक व सावकारांना काही प्रमाणात त्याग करावा लागतो, कारण त्यांच्या भागांच्या व कर्जरोख्यांच्या किमती या कमी केल्या जातात. अंतर्गत पुनर्रचनेमध्ये कोणत्याही कंपनीचे विसर्जन केले जात नाही किंवा नवीन कंपनीची स्थापना देखील केली जात नाही. ज्या कंपनीला सतत मोठ्या प्रमाणावर तोटा होत असतो, अशा कंपनीची फक्त पुनर्रचना केली जाते. अशा पुनर्रचनेमुळे कंपनीच्या संपत्तीचे योग्य मूल्यांकन केले जाते, तसेच देणीही कमी होत असतात. त्यामुळे कंपनीच्या खऱ्या, वास्तव व सत्य आर्थिक स्थितीचे दर्शन दिसून येते. दुसरा प्रकार आहे बहिर्गत किंवा बाह्य पुनर्रचना, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन. ज्यावेळी एखादी कंपनी मोठ्या प्रमाणात तोट्यात चालत असते व त्यामुळे तिची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत असते, अशा वेळी जुन्या किंवा तोट्यात चालणाऱ्या कंपनीचे विसर्जन करण्यात येते व एका नवीन कंपनीची स्वतंत्ररित्या स्थापना केली जाते.
नवीन कंपनी जुन्या कंपनीची मालमत्ता व देणी यांचे पुनर्मूल्यांकन करते. त्यामुळे अधिमूल्य असलेली मालमत्ता व संपत्ती ही वास्तव मूल्यावर आणली जाते. थोडक्यात बहिर्गत पुनर्रचनेमध्ये जुन्या कंपनीचे विसर्जन करून एका नवीन कंपनीची स्थापना केली जाते. हा मुख्यतः फरक या इंटरनल रिकन्स्ट्रक्शन आणि एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला दिसून येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत याच टॉपिकच्या अनुषंगाने कंपनीचे पुनर्संघटन म्हणजेच रिऑर्गनायझेशन ऑफ कंपनी आणि कंपनीची पुनर्रचना रिकन्स्ट्रक्शन ऑफ कंपनी यावरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल बटन प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल. या व्हिडिओच्या संदर्भात तुमची जर काही कमेंट्स असतील तर माझ्या या ईमेलवर तुम्ही ते जरूर त्या ठिकाणी नमूद करा. तर मित्रहो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कंपनीचे पुनर्संघटन आणि पुनर्रचना या टॉपिकवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन. धन्यवाद.